केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणावर संसदेमध्ये उत्तर देणार। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकार चर्चेस तयार। मात्र गृहमंत्र्यांच्या भाषणावेळी पळ काढू नका, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा विरोधकांवर निशाणा। झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं। विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा। जेपीएससी आणि एसएससी परीक्षांमध्ये कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन। झारखंड लोकसेवा आयोगाचा माजी अध्यक्ष एल खियांगतेला अटक। विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना मोठी कारवाई। ब्लॅक लिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा देखील आरोप। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा। मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतली। अमोल कोल्हेंची माहिती। पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीत वावगं नाही, मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। पंतप्रधान संसदेमध्ये येत नाहीत म्हणून त्यांना भेटावं लागतंय। मतदारसंघातील प्रश्नांसाठी खासदारांनी मोदींना भेटण्यात आश्चर्य काय? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी। बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। जरांगेंनी केलेल्या आरोपानंतर बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं पत्र समोर। चंद्रशेखर बावनकुळेंकडून मराठ्यांवर अन्याय। बावनकुळेंनी केलेली चूक सरकारने सुधारावी। मराठ्यांच्या हक्काच्या नोंदीवर हात टाकला तर हा डाव उधळून लावू। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून जरांगेंचा इशारा। धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांवर त्रुटी आणि बनावटपणाचा संशय। 25 प्रमाणपत्र पोलीस चौकशीच्या फेऱ्यात। मागील 3 महिन्यात 14 कुणबी प्रमाणपत्रांवर जात पडताळणी समितीचा आक्षेप। पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोळी महादेव कोळी मल्हार समाज बांधवांचा जात पडताळणी समितीवर मोर्चा। समितीच्या कारभाराविरोधात टाळेठोक आंदोलनाचा इशारा। सिडकोतील राजीव गांधी स्टेडियम पासून मोर्चाला सुरुवात। परभणीमधल्या भोसी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या नैराश्यमधून तरुणांना जीवन संपवलं। मृत गणेश ठोंबरेंची मृत्यूपूर्वी चिठ्ठीतून आरक्षण देण्याची सरकारकडे मागणी। बावणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार। अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढवून मागितला। मागील सुनावणीमध्ये अध्यक्ष 6 खासदारांना नोटीस जारी। लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टामध्ये बाजू सादर नाही। ठाकरे सेनेच्या नगरसेविका राजूल पाटलांची शिंदे सेनेच्या कार्यक्रमात उपस्थिती। वडील खासदार संजय लीना पाटील सध्या शिंदेसोबत, मात्र आपण ठाकरेंसोबतच राहणार, राजूल पाटील यांची भूमिका। गडचिरोलीच्या अहिल्यानगरमधील पालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीच्या हत्येप्रकरणी पाथर्डीमध्ये कडकडीत बंद। हिंदू संघटनांकडून मोटारसायकल रॅली काढत निषेध व्यक्त। या प्रकरणामध्ये 5 आरोपींना 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी।